भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांचे महानायक छत्रपती शाहू महाराज यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आजच्या या मान अभिषेक शंभरकर, जे आपल्या भागातील एक लोकप्रिय नगरसेवक आणि सभापती राहिलेले आहेत नागपूर महानगरपालिकेत, त्यांच्या पुढाकाराने आयोजित या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या सभेमध्ये आवर्जून उपस्थित असलेले आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय नरेश महाजन साहेब, काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आदरणीय श्री बंडोपंत टेंभुर्णेजी, काँग्रेस पार्टीचे दुसरे उपाध्यक्ष आदरणीय ठाकूर जग्यासीजी, या ठिकाणी आधार सामाजिक संघटनेचे सन्माननीय सरचिटणीस नागसेन भैसारीजी, बळवंत राऊतजी, डॉक्टर विकास तांबेजी, राजूभाऊ चामटजी, वैभव खापर्डेजी, अंकुश सहारेजी, आशिष मेश्रामजी, भारतीय जनता पक्षातनं या ठिकाणी ज्यांनी आता प्रवेश केला ते शरीफ सिद्दीकीजी, आणि विशेष म्हणजे ज्यांनी या सभेचं आयोजन केलं ते आदरणीय आयुष्यमान अभिषेक शंभरकर, उपस्थित सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, प्रज्ञावंत, विचारवंत, क्रांतिकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी सर्वप्रथम तर धन्यवाद देऊ इच्छेन अभिषेकजींना की त्यांनी माझ्या वाढदिवसाला एक गोड भेट मला दिली। भेट म्हणजे अनेकदा भेट वस्तू असते, पण ती वस्तू नाही, एक असा सेनानी जो कोणाच्याही सुखदुःखात धावत जातो आणि अडचणीमध्ये कामी पडतो, असे अभिषेक शंभरकर यांनी काँग्रेस पक्षात माझ्यासोबत येऊन माझ्या खांद्याला खांदा लावून लढण्याचा जो संकल्प केला, ही भेट मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मिळाली। त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। अत्यंत अभ्यासू आणि मिळावू म्हणजे स्वभावात राहण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये असं अभिषेकजींचं व्यक्तित्व आहे। आणि आज जेव्हा त्यांनी या ठिकाणी प्रचार सभा आयोजित केली, त्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भगिनींना बघून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 मध्ये जी दलित वर्ग महिला परिषद भरवली होती ती आपल्या टेक्यावर झाली होती, आणि त्या महिला परिषदेमध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते, या देशाची जर प्रगती खऱ्या अर्थानं ओढ घातली असेल तर ती आमच्या महिलांच्या प्रगतीपासून सुरू होते। त्यामुळं एक अत्यंत स्तुत्य असा या प्रचार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अभिषेक भाऊंनी, त्याबद्दल निश्चितच ते अभिनंदनास पात्र आहे। पण निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसारखी साधी निवडणूक नाही। या निवडणुकीमध्ये जर त्याचा आतून जर सखोल अभ्यास आपण जर केला तर इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवार या ठिकाणी उभे झाले कसे, आणि त्याच्या पाठीमागे बोलविता धनी कोण आहे याचा विचार केला पाहिजे। आपणास आठवतं की आठवत नाही मला माहिती नाही, पण 2014ची लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला
आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लोकसभेत निवडून आला त्यावेळेला माझी जी प्रतिक्रिया टीव्ही चॅनलवर आणि वृत्तपत्रात आली होती की आता नागपुरात संघाचं राज्य सुरू होईल, त्यामुळं नागपूरच्या समस्त जनतेने, खास करून आंबेडकरी जनतेने याची नोंद घ्यावी. आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी पराभूत झालो. जे चक्र विकासाचं होतं ते कुठेतरी थांबल्याचं त्या ठिकाणी जाणवलं आणि आपण पुन्हा मला 2019 मध्ये विधानसभेत पाठवलं. त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. 2000 सालापूर्वी आपल्या उत्तर नागपूरची परिस्थिती काय होती हो? भारतीय जनता पक्ष अलीकडे माझ्यावर टीका करते आहे. ते म्हणते आहे की नितीन राऊत यांनी उत्तर नागपूरमध्ये विकासच केला नाही. मला आता एका टीव्ही चॅनलने उत्तर दिलं की भारतीय जनता पक्षाने जी टीका माझ्यावर केली की मी उत्तर नागपूरचा विकास केला नाही, हे खरं आहे. यासाठी खरं आहे की जो चोर असतो किंवा जो काही विकास करत नाही, ज्याचं कुठं काहीच घेणं देणं नसते, तो दुसऱ्यावर टीका करताना मात्र तेच बोलतो जे त्याच्या मनात असतं. उत्तर नागपूरच्या विकासावर चर्चा करण्याची त्याचा शब्द वापरला आहे. मी स्पष्टीकरण देतो त्याचं. मला सांगा, सन 2000 पूर्वी इथं हा कामठी रोड एकुलता एक मोठा रोड होता. दररोज एक ऍक्सिडेंट व्हायचा. एकच पोलीस स्टेशन होतं पाचपावली. दररोज 4 मर्डर व्हायचे. 250 झोपडपट्ट्या. कामठी रोडवरही अंधार असायचा तर मग आतमध्ये काय राहणार आहे? आतमध्ये रस्त्यांवर अंधार होता. रात्रीला आपल्या सीताबर्डी बस स्थानकावरून किंवा तेव्हा तत्कालीन व्हेरायटी टॉकीजवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून एखाद्या ऑटो रिक्षावाल्याला म्हटलं आपण की आम्हाला इंदोरा चौकात सोडून दे, बाराखोलीला सोडून दे, कांजी हाऊसला सोडून दे, तर एकही ऑटोवाला इथं येत नव्हता. हे सत्य आहे की नाही? हे मान्य करता की नाही? ही भीती असायची की आम्हाला कुठतरी लुटणार की काय. ही सत्य परिस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्यांना इतिहास माहिती नाही तो इतिहास घडवू शकत नाही. तर हा जो इतिहास थोडक्यात एका मिनिटामध्ये मी जो सांगितला, आज ती परिस्थिती आहे का हो इथं? जेव्हा पहिला मॉल नागपूरमधलं पूर्व नागपुरात बनायला लागलं तेव्हा मी तुलींना विनंती करून या ठिकाणी तुलींचा मॉल या ठिकाणी सुरू केला. एक कामठी रोड होता, आता 40 मोठमोठे रस्ते आहेत आपल्या उत्तर नागपूर. सदर बाजारात जावं लागत असे तर कळबी चौकातल्या रेल्वे फाटकावर थांबावं लागत होतं. पागलखान्याकडे जायचं होतं तर मेकुसाबागच्या रेल्वे फाटकावर थांबत होतं. मानकापूरकडून जर आपल्याला गिट्टी खदानला जायचं होतं तिथं फाटकावर थांबत होतं. आता थांबावं लागतं का? सगळीकडे ब्रिजेस आहेत. रिंग रोड सुद्धा त्या काळात नव्हता, तोही बनवला. नारा गावामध्ये लोक सायकली, जरीपटका पोलीस स्टेशन नव्हतं त्या भागामध्ये ठेवायच्या, मोटरसायकली उभ्या करायच्या आणि सायकली खांद्यावर घेऊन गावात घेऊन जायचं. कारण नदीवर, पिवळ्या नदीवर पूल नव्हता, नदीतून जावं लागत होतं. ही वस्तुस्थिती होती. एकही गार्डन नव्हतं. मैदानाच्या नावावर बिजनबाग मैदान एवढंच मैदान होतं. बिजनबाग. आपण आता फरक आहे की नाही? आहे की नाही हो? परिवर्तन झालं की नाही? तरी म्हणतात बीजेपी वाले काही केलं नाही. बीजेपी वाले यासाठी म्हणतात की त्यांना आंबेडकरी चळवळ चालत नाही. विकासाचा मुद्दा आपला वेगळा आहे. विकास हा त्याच्या परिघामध्ये त्या पद्धतीने वेळेनुसार होत असतो.
विकासावर बोलायला सांगितलं तर मी तासभर बोलेल. पूर्वी झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारी असायची. आज झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारी आहे का? गुन्हेगारी याचसाठी नाही कारण तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये विहारांची निर्मिती केली, बुद्ध विहारांची, आणि ज्या विहारांची निर्मिती केली त्यावर तुम्ही वाचनालय आणि अध्ययन केंद्र तयार केलं. ते याला धम्माची चळवळ नाही म्हणणार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार आम्हाला दिले त्या विचारांची चळवळ या आंबेडकरी आंदोलनाचा गड ज्याला म्हणतो, बालेकिल्ला म्हणतो, त्या उत्तर नागपूरमध्ये करणार नाही का आपण? तर आपण पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर उद्यान बनवलं, नंतर डॉक्टर आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र उभं केलं, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स सेंटर केलं युवकांसाठी, त्यांना स्पोर्ट्समध्ये आपली मुलं जावेत म्हणून, आणि धम्माची चळवळ उभी केली. आज 250च्या वर बुद्धविहार आहेत ना उत्तर नागपूरमध्ये. कोणत्याच विहार मतदारसंघामध्ये इतके बुद्धविहार नाही आहे, आणि त्यातले जास्तीत जास्त बुद्धविहार निर्मिती करण्याचं श्रेय हे तुम्हाला जाते, कारण तुम्ही डॉक्टर नितीन राऊतला निवडून दिलं होतं. आणि त्या बुद्धविहारांमध्ये तुम्ही लायब्ररी आणि रीडिंग रूम केली. असे बुद्धविहार 150च्या जवळपास आहे. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की धम्माची चळवळ वाढवायला पाहिजे. आपण धम्माची चळवळ वाढवली. जिथं पंचशिलेचा झेंडा होता, जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता, जिथं ज्योता बनवला होता, जिथं तथागत भगवान बुद्धाचा पुतळा होता, जमिनी अक्वायर केल्या होत्या, परंतु बुद्धविहार बांधायला पैसे नव्हते. आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून बुद्धविहार दिले, लायब्ररीज बनवल्या. मुलं धम्माच्या चळवळीकडे वळलेत, घरातल्या स्त्रिया धम्माच्या चळवळीकडे वळलेत, आणि मुलं त्या रिडिंग रूममध्ये लायब्ररीत जाऊन शिकायला लागलेत. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कुणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय नाही राहणार नाही. आपण शिक्षणाची चळवळ या ठिकाणी उभी केली. ही आंबेडकर विचारांची चळवळ नव्हे काय? आता बाबासाहेबांसोबत 2 खंदे त्यांचे समर्थक सहयोगी होते. एक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, दुसरे कर्मवीर बाबू हरिदासजी आवळे. दोघांचंही स्मारक आपण या ठिकाणी केलं आहे. पैसा तर खूप लोक कमवतात, परंतु धम्माच्या नावावर आणि विचारांच्या नावावर व्याख्यानमाला कुणी सुरू केली नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली व्याख्यानमाला चेकद्वारा पेमेंट करून नागपूर विद्यापीठात मागील 20 वर्षापासून सुरू आहे. विदेशातनं दरवर्षाला 2-2 स्पीकर्स येतात आणि या ठिकाणी डॉक्टर बाबा